जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली शहरातून. गडचिरोली नगरपालिका निवडणूक 2025 अंतर्गत आज 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गडचिरोली नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली मजल गाठत 15 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आलेला आहे. यामध्ये प्रणोती सागर निंबोरकर भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या, त्या निवडून आल्या आहेत. आता आपण तो प्रसार माध्यमाशी साधलेला संवाद आपल्या स्क्रीनवर पाहूया. मैं धन्यवाद करना चाहूँगी मेरे गढ़चिरौली करके लोगों का, जिन्होंने मुझ पर विश्वास करके आज मुझे ये नगर अध्यक्ष पद के लिए उन्होंने चुना है. मैंने आज उनका विश्वास जीता है और उन्होंने मुझे इतना प्रेम दिया है कि ये मेरे लिए एक ताकत है और इसी ताकत से मुझे अभी गढ़चिरौली शहर का विकास इस 5 साल में करना है. उनकी मुझे सेवा करना है. बस मैं इतना ही कहना चाहूंगी कि मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ मेरे गढ़चिरौली करके जनता का. और उसके बाद मैं धन्यवाद करना चाहूंगी भारतीय जनता पार्टी का, अपने मुख्यमंत्री साहब फडणवीस साहब का, बंटीभाऊ बांगडिया साहेब, चंद्र. गडचिरोली जिल्ह्यातील मतदारांनी गडचिरोली, वडसा, देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीवर मोठा विश्वास दाखवत भरघोष असं यश या ठिकाणी आम्हाला मिळवून दिलेलं आहे. निश्चितच गडचिरोली जिल्ह्यातील या तीनही नगरातील मतदारांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हा विजय केंद्रातील आणि राज्यातील आमच्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांवर या जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे आणि त्या विकास कामाच्या बाजूने ही जनता राहिलेली आहे. त्याकरता मी त्यांना आभार व्यक्त करतो आहे. सोबतच आमचं जे संघटन आहे, सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये राहिलेली आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते आणि आमची नेते मंडळी एक संघ होऊन जो काम केलेला आहे, हा कामाचा खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे. आज नगर परिषदेच्या निवडणुकीला निकाल लागला. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 15 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी गडचिरोलीकरांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज एवढा मोठा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि लोकलमध्ये सुद्धा, आता लोकल आमदार असल्यामुळे आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्याला अनुसरून आज गडचिरोलीकरांना कौल दिला. आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपण एक चांगलं गडचिरोली करता एक चांगले कामे करू, विकास कामे करू आणि गडचिरोलीला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो विजन गडचिरोली आहे त्याच्यानुसार आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आज मी आज गडचिरोलीकरांना एवढंच आश्वस्त करतो की येता काळ आमचा असेल आणि गडचिरोलीसाठी जेवढं जे जास्त विकास करता येईल. आज मी बघतोय की गडचिरोलीमध्ये जे जे कमी आहेत, आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली हा स्टील हब होत आहे. एज्युकेशन दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मोठ्या स्तरावरती त्या चेंजेस होत चालले आहे. या ट्रान्झिशन पिरियडला आपण एक मोठ्या स्तरावरती एक चांगला वेल डेव्हलप सिटी म्हणून आपण तयार करणार आहोत. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.